ही छोटी छोटी जांभळं आहेत. ही कच्ची जांभळं आहेत ना. डोंगराच्या खुशीत लपलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. हे बघा डवळ्या पवळ्या. पृथ्वी जन्म घेता घेता हे एवढे फटार असे आपण म्हणतो जे सह्याद्री भाग. चक्क्या पण आहे, पिझ्झा आहे, डोंगर पण आहे, झाड पण आहे, झाडाचं बी आहे, आंबे सगळं इकडं. काय बिया आहेत. अरे वा. तर मित्रांनो मी आलो आहे आता झुंकी या गावाला. तर इथे एक लग्न होतं तर त्यासाठी मी आलो होतो. तर आता तुम्हाला या झुंकी गावाबद्दल मी माहिती देणार आहे. तर ह्या रोडवरून मी चाललो आहे. हा रोड असा बराच खालून घाटाघाटातून रोड येतो पूर्ण. घाटाघाटातून छोटासा रोड आहे असा तो खालून वरतीपर्यंत. तर इथलं हे सौंदर्य एवढं खूप चांगलं आहे की खूपच छान आहे. म्हणजे असं डोंगराच्या एका कुशीमध्ये बसलेलं हे गाव आहे आणि खूप छान आहे. असं इथले वातावरण पण खूप छान आहे. तर आता मी इथून वरती जातो. तिथे आंब्याची झाडं वगैरे आहेत. म्हणजे एक नॅचरल लुक जो असतो ना गावचा तो या गावाला दिलेला आहे. हा मावळता सूर्य आहे आणि हा जो भाग आहे ना तो डोंगराच्या खुशीत लपलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. खूपच छान आहे. हे बघा डवळ्या पवळ्या. असं जे गावचं जे नैसर्गिक जे रूप असतं ते शहरामध्ये काही बघायला भेटत नाही. आणि गाव पण एवढी आता खूप डेव्हलप झाल्यात की असल्या गोष्टी तुम्हाला बघायला पण भेटणार नाही. नारळाची झाडं, सॉरी केळांची झाडं. अगं वैतरणीला काय तर आम्ही आता या रोडनी असं खाली येत 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 आता इकडे आलो आहोत. तर इथे आता आम्ही जांभळं आणि करवंद खायला आलो आहोत. तर इथून आता आम्ही पुढे चाललो. खूप उतार होता त्याच्यामुळे आलो. आता इथून सरळ 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 आम्ही जांभळं आणि करवंद खायला जाणार आहोत. अच्छा, डायबिटीस नियंत्रणासाठी जांभळं खाणे गरजेचं आहे. शहरामध्ये असं काही बघायलाच भेटत नाही. गावाला भरपूर भेटतं. गावाला खूप मस्ती मजा केलेली आहे आपण. हे तर सगळेच जाणतात लोक. आणि ह्याचा पुरेपूर फायदा घ्या. पुरेपूर फायदा घ्या. छोटी छोटी जांभळं आहेत. अरे वा. घे 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 मार उडी. नाही येत आहे. ही कच्ची जांभळं आहेत ना. तुझं नाव काय. यश नाव आहे. वाव छान.
या इथलं जे निसर्गरम्य वातावरण आहे ना, अतिशय खूप छान आहे. म्हणजे खूप फ्रेश हवा आहे आणि इथलं सकाळचं तर वातावरण हो हो अतिशय बघण्यासारखं असतं पूर्ण. तर या साईडला आम्ही आलो होतो आता खाण्यासाठी जांभळं. तर अशी छोटी छोटी जांभळं आम्हाला मिळालेली आहेत. ॲक्च्युली हे जरा वेगळ्याच प्रकारचं झाड आहे इथे. एखाद्या ठिकाणी जर एखादं लग्न वगैरे असेल ना आणि तिकडे जो स्पीकर चालू असेल त्याचा आवाज असा दूरवर कसं गाणं चालू असतं त्या प्रकारे येतो. म्हणजे गावाला किती लांब जरी काही कार्यक्रम असेल तर त्याच्या गाण्याची जी झुळूक आहे ना ती खूप अशी ऐकायला येते. गावी आल्यावर एक वेगळीच मजा असते की इथल्या निसर्गाचा आनंद आणि इथला जो रानमेवा असतो तो खाण्यासाठी आणि फिरण्यासाठी आणि सुंदर वातावरण हे खूपच छान असतं आणि फ्रेश पण असतं. हे असे वेगवेगळ्या आकाराचे ढग, ते हा ओल दिसतोय कसला आहे काय माहिती नाही. आम्ही दोघंजण आलेलो होतो ते जांभळं खायला. आता ह्या मोठ्या मैदानामध्ये आलो आम्ही. काल नाही, आज आले ना. आज सकाळी आलो ना. यायचं होतं पण पाऊस आम्ही पडला. सगळे- आम्ही सगळे बाहेर झोपलो होतो. मस्त वेगळी हवा झोप. आता तुम्ही काल आलाय. हा परवा दिवशी अच्छा आलो. अच्छा अच्छा अरे वा मस्तच. मग 2 दिवस मस्त पैकी बाहेर झोपलो. हां हां बाहेर झोप पण छान लागते. एक मच्छर नाही. गाव असं उंच टेकडावर आहे. टेकडावर. हा पवन दिसतंय त्या पवन चक्की आहे. हां म्हणजे हवा इथं किती डेंजर चालत असेल तुम्ही पावसाळ्यात. पावसाळ्यामध्ये. आता हा उन्हाळ्याचा रिझल्ट. पावसाळ्यात तर खूप हवा चालते, खूप पाऊस, तुफान असतो. इतका पाऊस चालतो. पावसाळ्यामध्ये एक विजिट टाकली पाहिजे पावसाळ्यामध्ये पण. जरूर टाका, नक्की टाका. तुम्हालाही जमलं. हां यायला. शक्यतो आमच्या गावाला सुट्टीला हां तालुका पाटणमध्ये आम्ही नक्कीच भेटतो. अरे वा. जरूर जरूर. कुठले त्या साईडला ना तिकडे. वरती पवन चक्की आहे. अच्छा पवनचक्की. हां पवनचक्कीच्या खालतीच. तिथे एक गाडी पण दिसते. लाईट लागली. हो आहे गाडी आहे. आणि तिथे आहे ना झरा सुद्धा आहे. पाण्याच्या वर. अच्छा अच्छा. आणि ते एकदम फ्रेश नितळ पाणी. फ्रेश आणि नितळ आहे. धारेश्वर ना नाव हा, त्याचं. धारेश्वर. ओके. मग त्याला जाण्यासाठी कुठून मार्ग आहे हा? त्याला या पाय वाटा याला कडेने, टेकड्याच्या बाजूने कडेने जायचं वरती. अच्छा अच्छा. प्रॉपर 2 व्हीलर आणि 4 फोर व्हीलर जाऊ शकते. अच्छा. ती इकडं राईट साईडला आहे. राईट हँड. थोडासा हां हां अच्छा अच्छा तो दिसतोय तो. अशी वरती करत जाते. हां हां पायरीनं अशी कडेने ओके. अच्छा अच्छा. ती जन्म घेता घेता हे एवढे प्रकार असे आपण म्हणतो की सह्याद्री बाग. सह्याद्री बाग. हां सह्याद्री बाग तयार झाला. असंच म्हणजे एकदम जुन्या काळी ना एकदम पूर्ण. खूप जुन्या काळी. किती मोठे मोठे डोंगर आहेत पूर्ण. आणि ह्याच्यामध्येच आपले शिवाजी महाराज वगैरे हां खेळलेले, रुजलेले, त्यांचे स्वप्न मांडलेले. हां सह्याद्री. आज असं ह्या काढ्याच्या तुम्ही जसं पलीकडे पुढे पुढे जसे जाल तसं ठोसेघर वगैरे तिथून पुढं अकालपे उचाट वगैरे अशा लागतात. तिथून पुढं मग जावळी खोरे लागतात. जावळी गोरे. ओके. महाबळेश्वर एरिया हां हां हां. तिकडे तुफान पाऊस असतो. पाऊस भरपूर असतो त्या साईडला. आणि तिथं ढग तर असे आपल्या डोंगराला खिटून खेटून जातात.
वाटतंय गावाला? चांगलं चांगलं वाटतंय? खूप मज्जा एन्जॉय करतोय की नाही? हा कशी आहे इथली हवा मोकळं वातावरण वगैरे छान आहे? एकदम छान आहे. अरे वा खूप छान. पैसा शक्य पण आहे, फिरता आहे, डोंगर पण आहे, झाड पण आहे, झाडापुढं थंडी येते, मस्त थंडी आहे. काल रात्री थंडी वाजली की नाही? हा वाजली ना. कालचं रात्रीचं कसं वातावरण होतं? रात्रीचं एकदम याच्यापेक्षा अजून एकदम चांगलं. हो का? का मग आज पण कालच्यापेक्षा आज तरी थोडंसं चांगलं आहे. हो का? हो. अच्छा वा वा वा. कितीला आहे तू? मी आता तिसरीला आता 4thला जाईल स्कॉलरशिपला. हो का? हो अच्छा अच्छा अच्छा. चला आपण तिकडे जाऊया का? हो जंगलामध्ये. चला. हे पिकलेलं खाऊ शकतो का? खराब आहे ना हे? खराब आहे. अच्छा पडल्या पडल्या. ते चांगलं वाटतंय. हो काजू पडलेत बघ इथे सगळे. हे काजूचं झाड आहे किती मोठं आहे बघा. त्याला भरपूर असे काजू लागलेत आणि पिकून खाली पडतात आहे काजू. हे असं. कॅमेरा आहे का? हम्म? कॅमेरा आहे. हो. आणि या काजूच्या बिया काढल्या त्यातून. काजूचा बी हाय, आंबे. काजूचा बी हाय, आंबे, सगळं इकडं. सगळं इकडं फळं सगळे. सगळे फळं. काय बिया आहेत? हम्म. अरे वा छान. काजूचा बी हाय. काजूच्या बिया भाजून खायच्या मस्त लागतात टेस्टी. चला मग आता आपण परत आपल्या घरी जाऊया जिथे लग्न आहे तिथे. कारण खूपच खाली आलेलो आता हळूहळू वरती चाललो. चालून चालून पाय दुखायला लागले पण खूप असं मस्त वाटतंय. खूप फ्रेश वाटतंय. खूप छान हवा आणि इथलं वातावरण तर खूपच गजब आहे. मस्त. बऱ्याच दिवसांनी हा ब्लॉग करायला मिळाला आणि ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये. तू पण बिया घेतल्या? दाखव. एवढं मिळाल्या? मग काय करणार आहे आता? भाजणार? भाजून खाऊ शकतो ना? अच्छा इथेच कुठेतरी काडीपेटी असेल इथेच भाजून खाल्लं असतं आपण. ओके. तर हे आहे जुंगटी हे गाव जे निसर्गरम्य वातावरणात लपलेलं आहे. खूप छान असे गाव आहे आणि या गावाला योगायोगाने मला भेट देता आली. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला जरूर सांगा. आणि हा खूपच छान व्लॉग असेल असं मला वाटतं. तर तुम्ही यावर कमेंटही करू शकता हा तुम्हाला कसा व्लॉग वाटला. तर आपण परतच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत